हॅलो, गुड मॉर्निंग एव्हरीवन. कशा आहात सर्वजण नक्कीच खूप 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 छान असताल. माझी तर सकाळ झालेली आहे. आता उठल्या लगेच जे आहे ते कामाला लागायचं, तयारी करायची आपली कामाची. तर उठून घेतलं पटकन. आधी माझ्या चादराचे जे आहे ते घडी घालून ठेवून दिली, कारण सगळं टापटीप लगेच मी ठेवून दिलं ना ते होऊन जातं. आणि आपण दुसऱ्या कामामध्ये राहिलं नाही, ह्या कामाचं आपल्याला लक्ष राहत नाही आणि मग नंतर पसारा जो खूप जास्त दिसतो. सो त्याच्याने जेव्हा जे आहे ते काम केलेलं बरं पडतं आपल्याला. लगेच किचनमध्ये गेले आणि आवरावरी जी आहे ते चालू करायला घेतली. रात्री ना हे पातेल्यामध्ये ना मी व्हिनेगर वगैरे विमजेल वगैरे काय मध्ये मिक्स करून ना आपले गॅस स्टोवचे जे वरचे जे कोल सर्कलवाले असतात बर्नर ते टाकले आणि हे स्टँड आहेत ते पण त्या पाण्यामध्ये टाकले, म्हणजे रात्रभर भिजले. आणि मग सकाळी सगळं घासून वगैरे काढलं, म्हणजे जे काही थोडं काही घाण वगैरे त्याच्यावर बसलेलं होतं ते सगळं काही निघून गेलं. तुम्ही पण हे लिक्विड नक्की ट्राय करू शकता. आणि हे लिक्विड मी कसं बनवलं आहे त्याचं, तर त्याची पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेन. तर लगेच मिक्स करून घेतले आणि एवढे भारी निघतात ना, म्हणजे थोडं पण त्याच्यावर घाण वगैरे राहत नाही, कारण रात्रभर भिजलेले असतात आणि आपण घासले की लवकर निघून जातं. काल पप्पाने ना सामान आणलं होतं थोडंसं बाहेरून, तर ते सामान सगळं मी टाकीमध्ये ठेवून दिलं, वापस जास्त जागेवर सामान ठेवून दिलं, कारण रात्री मी काही ठेवलं नव्हतं. नंतर किचन वगैरे तर काय सगळं साफ केलं होतं. हे पाय पुसणे वगैरे जे असतात हे खाली जे आतरून ठेवलेलं असतं ना ते सगळं झाडून घेतलं, कारण आपण स्वयंपाक करताना त्याच्यावरती काय बी पडत राहतं ना, सो ते घाण होतं, त्याच्याने सगळं झाडून वगैरे घेतलं. नंतर माझी रूम थोडीशी क्लीन करून घेतली, कारण घरामध्ये सगळेजण असल्यानंतर आणि सुट्ट्या म्हटल्यानंतर तर ते काय पसारा होणार म्हणजे होणारच. सो ते सगळा पसारा वगैरे जे आहे ते आवरून घेतला. मी रोज पसारा आवरते, रोज ते दिवसभर तसंच घाण होऊन जातं. मग नंतर सगळे घरं वगैरे झाडून घेतले, किचन झाडून घेतलं, बेडरूम झाडून घेतली, हॉल झाडून घेतला, माझी स्टडी रूम जे आहे ते झाडून घेतली. सगळं झाडून घेतलं ना सकाळी उठला की मग कसं क्लीन वाटतं आणि दिवसभर आपल्याला प्रसन्न वाटतं. दिवसभर आपल्याला जे आहे ना ते एकदम भारी वाटतं की गडे चला मस्त फ्रेश वाटत आहे म्हणून. चांगल्या प्रकारे मस्त झाडू वगैरे मारून घेतला, सगळं झाडून घेतलं. गॅलरी पण आज झाडून घेतली. तसं गॅलरी मी रोज नाही झाडत, कधीतरच 1-2-3 दिवसाला एकदा जे आहे ते झाडून पुसून घेत असते. तर नंतर हे मस्त ह्या मॉपमध्ये पाणी भरून घेतलं, आपलं लायझॉल जे असतं ते टाकून घेतलं मध्ये. सगळ्या फरशा ज्या आहे ते क्लीन करून घेतल्या. मी जास्त पूर्ण सुकवत नाही बघा, 1-2 वेळेस फिरवते, कारण थोडंसं मध्ये असं पाणी टाईप राहिलं ना की जरा फरशा जे आहेत एकदम क्लीन निघतात, थोडेसे वनं वगैरे आपल्या त्याच्यावरती राहत नाहीत, कारण दिवसभर काही बी गोड खायला असतं, कुठं पडलेलं असतं. सो त्याच्याने जास्त जर आपण सुकून घेतलं ना ते पटकन नाही निघत असं होतं. तर लगेच जे आहे ते सगळ्या फरशा वगैरे पुसून घेतल्या मी. पाय पुसण्या वगैरे जास्तच्या जागेवर जास्त ठेवून दिल्यानंतर एवढं काम केल्यानंतर तहान तर लागणारच. लगे पाणी पिलं माठातलं, रात्री टाकून ठेवलेलं, थंडगार झालेलं होतं. तर बघा सगळं घर जे आहे ते मस्त क्लीन झालेलं आहे, पाणी पण पिणं वगैरे झालेलं आहे. आता दुसरी वगैरे सगळी तयारी करून घ्यायची आहे, कारण बेडरूम, स्टडी रूम, हॉल सगळं काही क्लिनिंग झालेली आहे. स्टडी रूम दाखवायची विसरून गेले मी तुम्हाला, शेवटी किचनमध्येच तिथे ते लक्ष नाही राहिलं मला. नंतर लगेच कामाला लागले. मला आज नाश्त्याला मॅगी बनवायची होती. म्हटलं चला आज नाश्त्याला काय बनवतं, मॅगी बनवण्यासाठी घेतली मी. टोमॅटो वगैरे कट करून घेतला, कांदा कट करून घेतला, लगेच कढई तापायला ठेवली. तोपर्यंत हे सगळं माझं कट होईपर्यंत नंतर छान असं त्याचं तेल टाकलं, सगळं मटेरियल वगैरे टाकून भाजून घेतलं. इथे मॅगी जी आहे ते हाताने आधी चुरून घेतली बारीक, कारण आमच्या घरामध्ये तसं ते कोण खातं कोण खात नाही. म्हटलं चला सगळ्यांना तशी बारीक चुरूनच करून घ्यावी. मॅगी टाकल्यानंतर मसाला टाकला. माझा असं काही नाही आहे की मसाला आधीच टाकायचा नंतर टाकायचं, असं काही नाही. मला जसं जमेल तसं टाकते, कारण मॅगीमध्ये असं काही नसतं की आपल्याला मसाला आधीच नंतर भाजीमध्ये वगैरे, ठीक आहे. तर मॅगी वगैरे मस्त अशी शिजत आहे तोपर्यंत हे पसारा जे झालेला होता ना त्याचे पॅकेट वगैरे पडलेले होते किंवा कांद्याचं ते सगळं काही जे पडलेलं होतं ते लगेच मी क्लीन करून घेतलं. लगेच किचन वाटा जे आहे ते क्लीन करून घेतला मी, थोडा पण पसारा होऊ दिला नाही. नंतर भाजीसाठी तयारी करत होते मी. आधी असा फोन आलेला होता की पाहुणे येणार होते घरी, पण नंतर त्यांचं कॅन्सल झालं. सो मी ते भेंडी पण घेतली होती, ते वापस ठेवली, फक्त वांग्याचीच भाजी करणार म्हटलं आज. तर नाश्त्याला वगैरे सगळ्यांना तिथं सर्व करून बाहेर दिलं होतं. सगळे मस्त असे खात बसलेले होते. तोपर्यंत म्हटलं चला मी ते स्वयंपाक करून घ्यावा. स्वयंपाक करण्यासाठी घेतला. लगेच जे आहे ते कांदा वगैरे कट करून घेतला, टोमॅटो कट करून घेतला आणि कुकरमध्ये मी वांग्याची भाजी करते कधी माझ्या मनावर आहे ते. खूप प्रकारच्या वांग्याच्या भाज्या करतो, पण मी आज कुकरमध्ये करणार होते. याची रेसिपी तुम्हाला पाहिजे असेल, खूप भारी लागते आणि लवकर होते. आणि वांग्याची काळ पडते ना कोणाकोणाचं, तसं नाही पडत. तर डायरेक्ट ना माझ्या VK लाईफस्टाईल अँड कुकिंग चॅनलला तुम्ही जाऊन चेकआउट करू शकता. इथे स्क्रीनवरून मी त्याचं नाव देत आहे, सर्च करा बघा, आणि लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यावर खूप छान रेसिपी आहेत माझ्या. तर नंतर मी ते सगळं स्वयंपाक माझा अर्धा निमा झालेला होता आणि मला रायता बनवायचा होता, आपल्या ह्याचा बीटरूटचा रायता बनवायचा होता. ते पण बनवून घेतला. मस्त तडका देऊन भैयाला वगैरे जेवायला दिलं. ते जेवण करतोपर्यंत किचन वगैरे सगळं काही आवरून घेतलं. भांडे घासून पुसून वगैरे घेतले, कारण एकदा सगळे हे घासून आवरून ठेवलं ना, सगळं घासले, लगेच भांडे रॅकला पण लावून घेतले, पुसून लगेच रॅकला लावून दिले, कारण लगेच हे हातात सगळं आपलं काम झालं ना की बरं पडतं. नंतर आणखीन येऊन करायचं म्हटलं खूप जास्त कंटाळा येतो ना, अजिबात काम करू वाटत नाही आपल्याला. सो पटकन आधीने हे सगळं क्लीन करून घेतलं.
नंतर ना गॅस वगैरे पण सगळा क्लीन करून घेतला आणि मध्ये पप्पा गेले होते बाहेर आम्हाला त्याच्या गावी सोडण्यासाठी आणि नंतर आले होते. ते म्हटले मी काय आणले गेस करतो. मी म्हटलं काय आणले मला माहीत नाही. तर त्यांनी मला कैरा वगैरे घेऊन आले होते कारण मला कैरी खूप जास्त आवडते. सो मी ते फ्रीजमध्ये ठेवून दिली. पप्पाला जेवण करण्यासाठी थाळी वगैरे लावून दिली. सगळी एवढं बुकाळ थाळीमध्ये केलेलं होतं मी. सो पटकन त्यांना सगळं करून दिलं. कांदा वगैरे कट करून दिला संग खाण्यासाठी. सगळ्या भाज्या सर्व केल्या. वरण भात सगळं दिलं. थाट वगैरे झालेलं होतं सगळं. आता मी आलेली आहे वरी छतावरती. खूप दम लागले यार. फास्टमध्ये आले वरी. सो खाली पाहुणे आलेत. सो मग मी त्यांना बोलते बसल्या. जेवण वगैरे सगळ्यांचे झालेले आहेत. मी छतावरती आले. मला 1-2 रील शूट करायच्या होत्या पण त्या राहून गेल्या. म्हटलं चला आता जाऊयात वरी सगळं झाले तर तेच मी आता वरी आलेली आहे. तर आता मी शूट वगैरे पटकन करून घेते रील्स. मग खाली जाते एडिट करायच्यात आणखीन अपलोड करायच्यात. सो आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनल सबस्क्राईब करून ठेवा नवीन छान व्लॉग्स बघण्यासाठी. आणि हा व्लॉग कसा वाटतोय ते पण नक्की कॉमेंट करून सांगा आणि कंटिन्यू करा पुढे. तुम्हाला पूर्ण दिवसाचं रुटीन माझं बघण्यासाठी भेटणार आहे. बघा आता झालेली आहे रात्र आणि दुकानला गेले होते. आता मस्त अशी चॉकलेटवाली आईस्क्रीम घेऊन आले. किटकॅट घेऊन आले. काहीतरी गोड खायची क्रेविंग झाली होती. तसं गोडमध्ये घरामध्ये होती खीर वगैरे होती पण माझी इच्छा नव्हती तेवढी काय खायची. म्हटलं तर आईस्क्रीम खावं. जाऊन पटकन अमूलची वाली आईस्क्रीम आणली. किटकॅट घेऊन आले आणि आता हे सगळं खाते. आणि एवढंच तुम्हाला सांगायचं की आता रात्री काही स्वयंपाक आम्हाला करायचा नाही आहे. सकाळचं जे आहे ते परिपूर्ण आहे. खूप जास्त आहे स्वयंपाक. सो आम्ही सकाळचा तेच खाणार आहोत. तर हा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की मला कॉमेंट करून सांगा. चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.